नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती आपल्या हक्काच्या चॅनलवरती. मित्रांनो नमस्कार, शेती एक शेती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज 22 जून 2026 पासून राज्याचं ऐतिहासिक पावसाळी अधिवेशन सुरू झालंय आणि पहिल्याच दिवशी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तिजोरीचं दार मात्र सताडपणे खुलं केलंय. 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी आणि नव्या कर्जमाफीची वाट पाहणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत, जे की आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात आधी बोलूया 2017च्या छत्रपती श्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल. अनेक शेतकरी तांत्रिक कारणामुळे या कर्जमाफीपासून वंचित होते. मागच्या अर्थसंकल्पात 500 कोटी दिली होती, ज्याचा लाभ 8 जिल्ह्यांना मिळाला होता. पण आता उर्वरित वंचित शेतकरी बांधवांसाठी सरकारने आणखी 200 कोटी रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे. जरी गरज 5,000 कोटीची असली तरी सरकारने टप्प्याटप्प्याने हा निधी देण्यास सुरुवात केलेली आहे. ही एक दिलासादायक बाब सगळ्यात अगोदर समोर येते. आता बोलूया सगळ्यात मोठ्या बातमीकडे. राज्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली आहे. या संपूर्ण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची गरज आहे. पण मित्रांनो, आज सरकारने या पावसाळ्या अधिवेशनात तब्बल 20,552 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास निम्मा निधी सरकारने एकाच टप्प्यात उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला बुलेट ट्रेनचा वेग या ठिकाणी मिळणार असं म्हणायला हरकत नाही. पण चित्र दिसतं तितकं सोपं नाहीये मित्रांनो. निधी मंजूर झाला असला तरी विरोधक मात्र आक्रमक आहेत. आज पहिल्याच दिवशी कर्जमाफीच्या निकषांवरून जोरदार घोषणाबाजी झाली. कर्जमाफीसाठी अन्य त्याग आंदोलन करणारे रोहित पवार यांना सरकारने बैठकीचं आश्वासन दिलं होतं, पण ते पूर्ण न झाल्याने उद्यापासून थेट महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहेत. 29 जूनपर्यंत जर सरकारने निकष बदलले नाही तर 30 जूनपासून छत्रपती संभाजीनगरमधून मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. आता सरकार नमणार की हीच कर्जमाफी पुढे रेटणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलंय. मित्रांनो, निधी तर मंजूर झालाय, पण तुमच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला काय वाटतं, या कर्जमाफीचे निकष बदलले पाहिजेत का आणि सरकार हे निकष बदलेल का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर शेती एक शेती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ते सुद्धा माहितीच्या बाबतीत थोडेसे का होईना समोर येतील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.